गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. सकाळी वाटलं झोपेत उठले आम्ही आणि आम्ही असा व्ह्यूज चाय पिले आताच मस्तपैकी. एन्जॉय करतो इथं बसून. शो दाखवतो तुम्हाला. असंपैकी सकाळी सकाळी मस्त वातावरण असतं इथे. तिकडे पाऊस पडतो, इथं पाऊस पडतो थोडा थोडा बारीक येते. समोर पाणी आणि इथे डोंगरामध्ये पाऊस जोरात. असं सगळं वातावरण असल्यामुळे आम्ही लवकर उठतो. काल पण 7ला उठलो, आज पण 7ला उठलो. म्हणजे मी काल श्रद्धेला उठवलं, आज श्रद्धेला काल मी उठलो ना तुला. चल मी उठलेली स्वतः. मग आज पण ही उठली, हिने मला उठवलं. झोपत मस्त थंडी वाजते, मस्त वाटतं तिला. एक मिनट. इसका नाम क्या है? चक्कम नको सारखं चटणी का नाही. हां अच्छा बसून तरी बाळा. हे आमच्या शेजारी लोक राहतात, त्यांचे कुत्रे आहेत. एक इकडे 2, अजून एक तिसरा तो आला नाही. ते त्याचे राहतात, राखणदार करतात, पण खायला आपल्या देतात. हे बाबू भैयाचे कोंबडी इधर खात आहे, अंडी उधर देत आहे. त्यासाठी सुद्धा सकाळी सकाळी उठून असते ना जरा बघायला. मी लवकर उठली. ही झाडं नसते, हे झाडं त्यामुळे दिसत नाही. थोडंसं तिथे असलं मस्त दिसतं, ते धुक्का देते. आज आम्हाला 2 ठिकाणी जायचं आणि आज पाऊस येतो. काल पाऊसच नव्हता. पाऊस सुरू झाला आहे सकाळी सकाळी. काल रात्रीपासून म्हणून जातं वाटतं. गाडी आपण मागे लावली दिसते. पावसाने जरा विश्रांती दिली पाहिजे, मग आम्ही पुढे जाऊ. मग पावसाने जरा रस्ते घाणं दिसतात इकडचे. आपण दोघांना बटाटा वाटतं. आपण दोघांनी. तू पण वाटतं. मी काकडी वाटतोय. चल ब्लॅक कलरची काकडी कोणती? करपलेली काकडी. करपलेली काकडी नाही, करपलेलीच आहे. पक्षी बसले सकाळी सकाळी. एवढं मस्त वाटतं ना. फक्त पक्ष्यांची आवाज येतो इथे. समोर ते असं डोंगरावरून जे ढग पास होतात, मस्त वाटतं. छान. आता आम्ही वैभववाडीत आलो होतो, कारण की आम्हाला प्रणेशच्या मामाच्या घरच्या गणपतीसाठी आणि गौरीसाठी थोडं सामान घ्यायचं होतं. आणि मी इथे रेनकोट घालूनच फिरत होती, कारण की पाऊस येत होता. मध्ये मध्ये येत होता, मध्ये मध्ये जात होता, म्हणून रेनकोट घालून सगळीकडे फिरत होती. आम्ही थोडंसं सामान घेतलं.
हे प्रणेशच्या मामाचं घर आहे. सगळ्या मामाचं आता कलर केला. मागच्या वर्षी आम्हाला तर नव्हतं. आता ते रक्षाबंधन करतात हे दोघं, कारण की हे नव्हते इथे रक्षाबंधनला. बघत राहा. नंतर प्रणेशच्या मामाच्या घरून आम्ही डायरेक्ट माझ्या सासरी आलो आणि सासरी यायला थोडासा उशीर झाला. तर तोपर्यंत त्यांनी नदीवरून गौरी आणली होती. माझी खूप इच्छा होती गौरी आणायला जायची, पण आम्हाला उशीर झाला आणि पाऊस येत होता, त्यामुळे आम्ही खूप हळू आलो आणि असं गौरीचं घरी स्वागत केलं. तिकडून पण एकदम आवडला इथून. त्यानंतर आम्ही जेवलो, थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग नंतर सगळ्या बायका मिळून आम्ही इथे खेळ खेळत होतो, जसं की झिम्मा, फुगडी वगैरे. आणि ह्यांना खूप उत्तम प्रकारे ते जमत होतं आणि मी शिकत होती त्यांच्याकडे बघून. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जे आपण काल गौरी आणली होती तिला साडी नेसवण्यात येत होती, तर सगळे मिळून इथे साडी नेसवत होते. आणि आता मी तुम्हाला सांगते गौरी ओवसा म्हणजे काय. कोकणात गौरी पूजामध्ये ओवसा ही एक परंपरा आहे. ओवसा म्हणजे नक्की काय? ओवसा म्हणजे ओवसणे किंवा ओवाळणे. आता काही लोक ह्याला ववसा असं देखील म्हणतात. तर कोकणामध्ये एकच गौराई बसवली जाते आणि घाटावरती 2 गौरी बसवल्या जातात. विशेष म्हणजे कोकणात रत्नागिरी, रायगड अशा काही प्रांतांमध्ये ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. तर इथे लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा की ही विधी झाली की त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी ती ओवसा भरू शकते. पण जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर पुढील ज्या कोणत्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला तिचा ओवसा भरण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा खूपच खास मानला जातो. शिवाय या विधीतून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान, आदर आणि तिच्या आवडत्या भेटवस्तू देखील दिल्या जातातच. आणि ओवसा भरण्याचे महत्त्व असे की ओवसाला जी कोण नववधू असते ती तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौरीसमोर ओवसते म्हणजे ओवाळते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काही घरांमध्ये 5 तर काही घरांमध्ये 10 सुपांचा ओवसा असतो. जसे की तुम्ही बघू शकता आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी 5 सुपांचा ओवसा असतो. तर त्या सुपांना दोरा गुंडाळला जातो, हळदी कुंकू लावले जाते आणि सुपात रानभाज्यांची पाने ठेवून मग त्यावर 5 प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात ज्या काही उपलब्ध भाज्या असतात, सुखामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. आता ही 5 अथवा 10 जी केवढी असतील ती सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौरीला ओवासून तिची भावभक्तीने ओठी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरी, सासरी जे कोणी मोठी मंडळी असतील त्यांना देते.
माझा हा पहिला व्यवसाय होता. मी सगळ्यांची इथे मोठ्यांचे आशीर्वाद घेत होते आणि त्या आजींनी मला नाव घेण्यासाठी अडवलं होतं. उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली, प्रणेशला जन्म देणारी धन्य ती माऊली. अशी सगळ्यांच्या घरी जाते औसा घेऊन. छान दिसते. काम जरा हातात घेऊन राहा. हात लावा. फोटो आहे बाबूला फोटो पाठवा ना. अजून घे. लग्न पण नाही सांगितलं आणि नाव तर अजून माहितीच नाही काय ते. तुझं पण नाही. गणेशचं घ्यायचं आता. नाव मग घ्यायचं. कसलं पण घ्याय नका एवढं चालेल. काटणीची जोडवी, सौभाग्याची खून, पवारांची लेक झाली, मोरांची अरे वा वा. सगळा कार्यक्रम उरकला, सगळं झालं आणि मग परत आम्ही प्रणेशच्या मावशीच्या घरी आलो. आणि ही मायरा आहे, तुम्ही हिला बघितलंच असेल. आणि हा देवांश आहे. हा खूप क्यूट आहे, खूप म्हणजे खूप. कोण रे? कोण तो? कोण आहे? देवांश